सगळ्यांना. बघा आमचं आज काय चाललंय, काय बनवायला लागलो आम्ही. बघा आम्ही बनवायला लागलो आज असे वळव लाडू. तुमच्याकडे लाडूला काय म्हणतात ते बघा. असे गुळ लावून बनवतात ह्याला, नंतर आणि तळून घ्यायचे हे करून, नंतर गुळ लावायचा. आणि हे लाडू बनवण्यासाठी 1 किलो जर गव्हाचं पीठ घेतलं आपण तर 1 पावशर रवा घ्यायचा, 1 पावशर डाळीचं पीठ घ्यायचं आणि पावशरच्या वर तेल घ्यायचं त्याच्यामध्ये मोहन घालायला. छान असं 400 ग्रॅम तेल घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये असे हे लांब लांब वळायचे बघा असे आधी, नंतर त्याचे असे जोडलेत बघा आम्ही असे. अशा पद्धतीने लाडू बनवायचे. परत जोडून हे परत तळून घ्यायचे त्याला छान असे. हे बघा असे तळलेत परत लाडू. हे असे तळून घेतले तर असे तळून घ्यायचे बनवून झाल्यावर. आणि नंतर आपण ह्याला गुळ लावायचा आहे. कोणाकोणाकडे बनवतात असे लाडू. आमच्याकडे सगळ्यांना लाडू आवडतात हे आहे नाही. आमच्या रुद्राला लय आवडतात लाडू. हे करायला चालू केले तसं तसं खायला चालू झालंय. सगळ्यांनाच आवडते, सगळ्यांचेच फेवरेट आहे लाडू. आणि लाडू किती बी केले तर ते एवढे एवढे झाल्यासारखे वाटते. तर लय मोठं पीठ जरी घेतलं ना आपण तर एवढे एवढेच लाडू होते त्याचे. बघा असे आपण सगळे लाडू वळून घ्यायचे. आईचं चाललंय तळायचं. आणि लाडू बनवायला ना करायला जास्त टाइम लागतो याला. तळायला लवकर होते पण बनवायला जास्त वेळ लागतो याला. अशा पद्धतीने बनवून घ्यायचे लाडू. आता उशीर झालाय आम्हाला बनवायला पण आज लाडू खूप चाललंय रात्रीच. आता राज झोपलाय आमचा. राजला बरं नाहीये काही नाही त्यामुळं चाललंय आता निवांत करायचं झोपी घालून राजला. आता हे तळून घेतल्यानंतर परत ह्याला गुळ ते लावून घ्यायचं आहे मग छान. हे बघा एवढे वळलेत, अजून एवढं पीठ राहिले आमचं वळायचं. एवढे सगळे वळून घ्यायचे तर नंतर आणखी याला गुळ लावायचा आहे. आता बराच टाइम जाणार आहे तुमचा ह्यात ना गुळ लावायला ह्याला. आता खायला आवडतात म्हणल्यावर मग करायला तर वेळ जाणारच ना. हे असे पदार्थ का नाही मार्केटमध्ये बघा तुम्ही दुसरे मोतीचूरचे लाडू चकली वगैरे मिळते तर, पण हे असे पदार्थ काही कुणी बनवून जास्त विकत नाही काय नाही, असं सेल केले जात नाही ते पदार्थ. हे फक्त आपल्या घरगुतीच बनवणारे बनवते तर ज्यांना आवड आहे ज्यांना खायला हे. आणि वेळ नसणाऱ्यांना तर टाइमच भेटत नाही करायला असे पदार्थ. खायला छान लागते हे पदार्थ असे. हे आणखी कुठे तर कुठल्याच दुकानामध्ये बघितलं नाही असं वळव लाडू विकायला आहे म्हणून. चकली शेव शंकरपाळे चिवडा वगैरे तुम्हाला सगळं मिळतं, पण असे लाडू काय तुम्हाला दुकानात मिळत नाहीत जास्त खायला. आमच्याकडे लग्नामध्ये रुखवतामध्ये याच्यामध्ये पण असतात असे लाडू ना. पहिले तर किती बनवायचे लग्नामध्ये ह्याच्यामध्ये भरपूर. आणि आणखी पण काही ठिकाणी भरपूर बनवतात असे लाडू. 3-3, 4-4 पायल्याचे लाडू बनवते तर भावकीच्या बायका वगैरे करायला बोलवतात. लग्नाचा ना म्हणजे लग्नाचा पहिला असं आईचं म्हणणं नाही, लग्नाचा पहिला लाडू करताना वळव लाडू करतात म्हणजे सगळं वळून येत असं म्हणते. आणखी पण बऱ्याच ठिकाणी 3-3, 4-4 पायल्याचे लाडू करतात.
आणि सगळ्या आमच्याकडे तर सगळ्या गावातल्या बायका वगैरे यायच्या लाडू बनवायला. पहिलं लोक शिदुरी पण वाटायचे ना. शिदुरी वाटायला पण असायची पहिले लाडू. लाडू करंजी लग्नाची शिदुरी असायची है ना. लग्नाची शिदुरी ते मोठे मोठे डबे टाक्या भरून घ्यायचे. आता ते शिदुऱ्या बुडाव्या. हे बघा हे असं आपण लाडू तळून घेतलेला होता ना. आता आपण याला गुळ लावून घेऊ. तर बघा गुळ कसा लावायचा ते बघू आता आपण. छान झालंय ना असं लाडू. तोडून दाखवत तुम्हाला एक खुसखुशीत असं लाडू झालेला आहे बघा आपला. हे बघा एकदम छान झालाय लाडू. ठिसूर झालाय मध्ये पण गोडी शेव सारखा एकदम. बघा आता आपण गुळ कसा लावायचा. बघा तर कढई गरम करायला ठेवलेली. त्यात थोडं तेल घालायचं. त्याच्यात गुळ छान वितळून घ्यायचा. त्यात ही लाडू टाकायची परत. त्याच्यात तेल घातलंय बघा आता आईने. गुळ बारीक करून घ्यायचा का त्याला छान खिसून. गुळ खिसून घ्यायचा का. हा बारीक करून घ्यायचा खिसूनचा. म्हणजे तेलामध्ये लवकर विरघळते असं. ते गाठी गाठी होत नाहीत लवकर ना. छान असं गुळ हे करून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणताल हा गुळ कसा काळा दिसतोय. तर हा गुळ गुराळातला गावरान पद्धतीचा गुळ आहे बघा. त्याच्यामुळे त्याचा कलर तुम्हाला असा काळा काळा दिसतोय. आणि ते आपण मार्केटमध्ये वगैरे गुळ आणतो दुकानातले त्याचे ते कलर त्यात टाकलेला असतो तर जरा पिवळा पिवळा दिसतंय. आणि हे असा काळा दिसायला लागला बघा. केमिकल नाही. हे केमिकल विरहित गुळ आहे. ते एकदम छान गुळ आहे. असा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये छान. तसा पाक केल्यासारखं करायचं तेलामध्ये. असा पाक केलाय आपण ते तिळाचे लाडू वगैरे बनवायला करतो का त्या पद्धतीने हे करायचं. असं तेलात वितळून घ्यायचं सगळं गुळ. असं मिक्स करायचं सगळं. त्याच्यात लाडू घालायचे. लाडूला छान सगळीकडून तो गुळ लावून घ्यायचा. मग लाडू घालायचे पाकामध्ये. जसं आपण तिळाची वडी करायला करतो गुळ वितळून घेतो त्याच्यात तीळ घालतो आणि ते मिक्स करून घेतो तसंच हे करायचं. तेलामध्ये गुळ घालून घ्यायचा. त्यात छान पाक करून घ्यायचा असा वितळून. आणि त्यात लाडू घालून लाडूला ते लावून घ्यायचं. आता हे कोणाकडे वेगवेगळी पद्धत असते. कुणी कुणी डायरेक्ट गुळात लाडू बनवतात. गुळ घालून लाडू बनवत होतं. कोणी कोणी तेलात डायरेक्ट गुळ सोडून लाडू बनवत येतं. पण आमच्याकडं का नाही हे अशा पद्धतीचे लाडू बनवत येतं. अगोदर तळून घेत येतं नंतर ते कढईमध्ये त्याला गुळ लावून घ्यायचा. आणि ह्याचं काय होतंय पाक वगैरे असा होत नाही. गुळाचा गुळ वितळत नाही याला लावलेला ह्याला. आणि ते काही जण बनवतात का त्याचा कधी कधी पाक वगैरे सुटतो त्याचा असा पाणी होतं त्या गुळाचं. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवाल ना तर गुळाचं कधीच पाणी वगैरे असं होत नाही. पाक होत नाही. चिकट चिकट होत नाही. छान असा राहतो हा लाडू. किती दिवस टिकतो हा लाडू. हे बघा हे लावल्यानंतर असा बनतो बघा हे लाडू. थंड झालं की हे बघा असा बनतो परत हा लाडू. त्याला लावल्यानंतर गुळ लावल्यानंतर बघा कसा झालाय आमचा लाडू. एकदम छान. बघा तोडून दाखवत तुम्हाला. हे बघा कसला भारी लाडू झालाय आपला. हे बघा अशा पद्धतीने आपला सगळा लाडू गुळ लावून रेडी आहे. तो कोणाकोणाला गुळ लाडू आवडला असल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीचा लाडू आहे. एकदम छान आणि सुंदर झालेला लाडू आहे आपला. हे बघा
आणि जर कोणाला असं लाडू बनवून पाहिजे असेल तर कमेंट करा. परत भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ बरोबर. बाय.